जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक कल आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड पाहायला मिळाली। इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा फिसकटल्याने त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला। बीएसई सेन्सेक्स 582.86 अंकांच्या म्हणजेच 0.75% घसरणीसह 76,913 वर बंद झाला। तर NSE निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह 23,997.55 वर स्थिरावला। आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 4.79 लाख कोटी रुपये बुडाले आहेत। कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि इराण तसंच अमेरिका यांच्यातील चर्चा फिसकटल्याने जागतिक स्तरावर अनिश्चितता निर्माण झाली आहे। या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार कोसळला। विशेष म्हणजे व्यवहारादरम्यान सेन्सेक्समध्ये 1200हून अधिक अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती। मात्र अखेरच्या सत्रात आलेल्या रिकव्हरीमुळे बाजार काहीसा सावरला। कच्च्या तेलानं प्रति बॅरल $120चा टप्पा ओलांडल्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून यामुळे डॉलर मजबूत झाला आणि रुपयाच्या मूल्यात मोठी घट झाली। याचा दबाव ऑटो, बँकिंग, मेटल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागांवर स्पष्टपणे दिसून आला। सेन्सेक्समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी केवळ 9 कंपन्यांचे शेअर वधारले तर उर्वरित 21 कंपन्यांचे शेअर लाल रंगात बंद झाले। झोमॅटोची मालकी असलेल्या इटर्नल कंपनीच्या शेअरमध्ये सर्वाधिक 2.84% घसरण झाली। याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, L&T, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर विक्रीच्या दबावाखाली राहिले। दिवसाअखेरीस सेन्सेक्सनं 582.86 अंकांची घसरण नोंदवली तर निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह 23,997 वर बंद झाला। या घसरणीचा सर्वाधिक फटका गुंतवणूकदारांना बसला असून एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल 4.79 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे। आगामी दीर्घ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे।